मनुष्य स्वतःच्या इच्छेविरुद्ध कधीकधी काही गोष्टी करतो किंवा त्या घडतात त्याच्याकडून. तर असं का? हा प्रश्न फक्त अर्जुनाचाच नाही आहे, तर तो प्रत्येक साधकाचा आहे. आणि या प्रश्नाला उत्तर देताना श्रीकृष्ण एक भयावह पण सत्यचित्र आपल्यासमोर उभं करतात. श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, तुझ्या हृदयातील शांत कमळामध्ये मीच विसावलेलो आहे. पण त्या कमळावर काम आणि क्रोधाचे अंधाराचे ढग दाटून येतात आणि मग त्या शांततेवर काळोखी दाटते. हे काम क्रोध म्हणजे काय? ह्या केवळ मनात येणाऱ्या लहानशा इच्छा नाही आहेत बरं का, तर ते मनुष्याच्या आत्मज्ञानावर घाला घालणारे राक्षस आहेत. काय वर्णन केलंय बघा. हे काम क्रोध म्हणजे विषयरूपी दऱ्यांमध्ये राहणारे नाग आहेत, ज्ञानरूपी ठेव्यावर नजर ठेवणारे चोर आहेत आणि मनरूपी किल्ल्यांवर दगडासारखे आदळणारे हल्लेखोर आहेत. हे काम क्रोध इतके बलाढ्य आहेत की शांती या पतिव्रतेचे वस्त्र फाडून टाकतात, वैराग्याची कातडी सोलून टाकतात, संतोषरूपी अरण्य जाळून टाकतात, आनंदरूपी रोपं उखडून टाकतात. विचार, बोध आणि आत्मसंयम यांना ते खाणारं जंगली जनावरच आहे. काम क्रोध किती घातक आहेत हे सांगताना श्रीकृष्ण म्हणतात की हे मनुष्याच्या इतके आत शिरलेले आहेत की ते शस्त्रांशिवाय मारतात, दोरांशिवाय बांधतात, जाळ्या विना अडकवतात आणि अग्नीशिवाय जाळतात. तुम्ही विचार करत असाल ना की या दुर्धर शक्तींना जिंकायचं तरी कसं? तर यावर श्रीकृष्ण पुढे सांगतात, सर्वात आधी इंद्रियांवर संयम महत्त्वाचा, कारण तिथूनच कामाची पाळंमुळं सुरू होतात. इंद्रियांवर संयम ठेवलास तर मन तुझं ऐकायला लागतं. श्रीकृष्ण सांगतायत, मन जेव्हा ऐकतं तेव्हा बुद्धी स्थिर होते आणि बुद्धी स्थिर झाली की ज्याचं ठाणं हलत नाही अशा त्या कामरूपी राक्षसावर आपण विजय मिळवू शकतो. आणि आता अर्जुनाला समजतं की हे शत्रू मीच निर्माण केले आहेत आणि म्हणून आता मीच त्यांना संपवायला हवं. शेवटी श्रीकृष्ण सांगतात की हे अर्जुना, या कामक्रोधांचा नाश झाला की प्रकाशमय आत्मज्ञान प्रकट होतं. मग मृगजळ नाहीसं होतं, मोह नाहीसा होतो आणि साधक स्वतःचं शाश्वत स्वरूप ओळखतो. विषय वासनांमध्ये फसणारा माणूस स्वतःच्याच गळ्याला फास घालतो, पण आत्मसंयमाने, विवेकाने आणि श्रीकृष्णांच्या ज्ञानाने आपण हा फास सोडवू शकतो. श्रीकृष्ण म्हणतात, तू निमित्त हो, करता मी आहे. तू काय कर, इंद्रिय संयम बाळग, विवेक पाळ आणि मग बघ, काम क्रोध स्वतःहून नष्ट होतील. तर ज्ञानेश्वरीच्या या 3ऱ्या अध्यायातून आपल्याला काय समजतं? कर्म सोडू नकोस, पण कर्मात स्वतःला बांधूनही ठेवू नकोस. हे श्रीकृष्णांचं बोलणं केवळ अर्जुनासाठी नाही आहे, तर ते प्रत्येकाच्या अंतःकरणाला उद्देशून आहे. आपण सगळेच काही ना काही करत असतो. जीवनात आपल्या प्रत्येकालाच काही ना काही हवं आहे. कोणाला मान हवा आहे, कोणाला धन हवं आहे, कोणाला प्रेम हवं आहे. पण ह्या प्रत्येकामागे मी उभा असतो, मी पण. आणि हे मी पण खरं बंधन ठरतं. श्रीकृष्ण सांगतात की कर्म हे बंधन नाही आहे, इच्छांचं जे ओझं आहे ते खरं बंधन आहे. आणि म्हणून कर्म फळाच्या अपेक्षेने नको, तर कर्तव्य म्हणून कर, समर्पण म्हणून कर, यज्ञ म्हणून कर. आणि जेव्हा कर्म मीसाठी राहत नाही, म्हणजे स्वसाठी, स्वतःसाठी जेव्हा ते कर्म राहत नाही, तेव्हा ते ईश्वरासाठी होतं आणि तेव्हा त्या कर्मातूनच आत्मज्ञान, शांती आणि अखंड आनंद जन्म घेतो. अर्जुनाला कुरुक्षेत्रात युद्ध करावं लागलं आणि आपल्याला आयुष्याच्या रणभूमीत जगावं लागतं. त्यालाही मोह होता, भीती होती, संभ्रम होता. आपल्यालाही आहे आणि असणार आहे. पण त्याला गीता मिळाली आणि आपल्याला आपल्यालाही अर्थात तीच गीता मिळाली, नाही का? कारण जसं मी आधीच म्हणलं की हे केवळ अर्जुनासाठी नाही, तर श्रीकृष्णांनी हे प्रत्येक अंतःकरणाला उद्देशून सांगितलंय. आणि शेवटी एकच गोष्ट मनात ठेवा, कर्म करत राहायचंय, पण स्व विसरून करायचंय. कारण जेव्हा आपण स्व विसरतो, मीपणा विसरतो, तेव्हाच त्याची परमकृपा आपल्याला भेटू शकते आणि आपलं जीवन धन्य होऊ शकतं. तर अशा प्रकारे ज्ञानेश्वरीचा हा अध्याय 3रा इथे समाप्त होतो. अध्याय वाचून मला जे काही समजतंय ते तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते आहे, तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते आहे.
पुढच्या भागात आपण पुढील अध्यायाला सुरुवात करणार आहोत। ही सिरीज तुम्हाला कशी वाटते हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा। हा व्हिडिओ कसा वाटला हेही कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।